नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 8th स्टँडर्ड जॉग्राफी या विषयामधील सेकंड नंबरचं लेसन आहे इंटेरियर ऑफ द अर्थ. या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर ऑफ वर्कबुक. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे टिक करेक्ट द करेक्ट ऑप्शन इन द बॉक्स. तर तुम्हाला या ठिकाणी करेक्ट टिक करायचे आहे करेक्ट ऑप्शनवर. तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे देअर आर 2 लेयर्स इन द क्रस्ट. तर या ठिकाणी सेकंड नंबर म्हणजे बी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बॉक्समध्ये करेक्ट टिक करायची. त्यानंतर सेकंड नंबर आहे विच एलिमेंट्स इज फाउंड इन बोथ मॅन्टल अँड क्रस्ट. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी आहे. डीमध्ये म्हणजे लास्टमध्ये तुम्हाला करेक्ट करायचं आहे आणि हे चुकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आयर्न हे जे एलिमेंट आहे ते बोथ मेंटलमध्ये अवेलेबल असतं. त्यानंतर थर्ड नंबर आहे विच ऑफ दिस मिनरल्स आर फाउंड इन द कोर ऑफ द अर्थ. तर या ठिकाणी सेकंड नंबर म्हणजे बी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बी नंबरच्या बॉक्समध्ये करेक्ट टिक करायची. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द इनर कोर इज इन विच स्टेट. तर इनर कोर जे आहे ते कोणत्या स्टेटमध्ये अवेलेबल असतं तर सॉलिड स्टेट. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे द आउटर कोर इज मेड अप. तर या ठिकाणी आयर्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया द लेअर ऑफ द अर्थ ऑन विच वी लिव्ह. तर या ठिकाणी डी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्याला टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच सेस्मिक वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू लिक्विड मीडियम. तर प्रायमरी वेव्स. विच ऑफ द फॉलोइंग लेयर्स ऑफ द अर्थ हॅज द हायेस्ट डेन्सिटी इनर कोर. विच ऑफ द फॉलोइंग वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू ऑल द लेयर्स ऑफ द इंटेरियर ऑफ द अर्थ प्रायमरी. विच ऑफ द फॉलोइंग लेयर्स ऑफ द इंटेरियर ऑफ द अर्थ इन द सॉलिड फॉर्म ऑफ कूल. ऑप्शन इज क्रस्ट. पुढचा प्रश्न आहे एक्झामिन द फॉलोइंग स्टेटमेंट अँड करेक्ट द इनकरेक्ट वन्स. तर या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट करेक्ट राईट रॉंग करायचं आहे. करेक्ट इनकरेक्टमध्ये तुम्हाला स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. तर बघा द डेन्सिटी ऑफ व्हेरियस मटेरियल्स इज नॉट द सेम इन द इंटेरियर ऑफ द अर्थ. तर दिस सेंटेन्स इज करेक्ट. सेकंड द कोर ऑफ द अर्थ इंटिरियर इज मेड ऑफ हार्ड रॉक्स. तर इनकरेक्ट स्टेटमेंट. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे द कोर ऑफ द अर्थ इंटिरियर इज मोड ऑफ द एलिमेंट्स विथ आयर्न अँड निकेल. देन सेकंडरी वेव्स कॅन नॉट पास थ्रू आउटर कोर. तर करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे कॉन्टिनेंटल क्रस्ट इज मेड ऑफ सिलिका अँड मॅग्नेशियम. दिस सेंटेन्स इज इनकरेक्ट. तर करेक्ट सेंटेन्स आहे कॉन्टिनेंटल क्रस्ट इज मेड ऑफ सिलिका अँड ॲल्युमिनियम. फिफ्थ नंबर ॲज वी मूव डीपर द सरफेस टेम्परेचर्स कीप डिस्क्रेसिंग. तर या ठिकाणी आन्सर आहे इनकरेक्ट स्टेटमेंट्स. ॲज वी मूव डीपर द सरफेस टेम्परेचर्स कीप इन्क्रीजिंग. देन 6 number questions. Magma chambers are found in lower mantles. This sentence incorrect. Correct statements. Magma chambers are found in upper mantle. Then the discontinuity is found between the crust, mantle and core. This sentence is correct. तर पुढचा थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे वन सेंटेन्स इच. तर फर्स्ट आहे व्हॉट इज द कॉल लोअर लेयर ऑफ द क्रस्ट. द लोअर लेयर ऑफ द क्रस्ट इज कॉल्ड सीमा. आउट ऑफ विच लेयर्स ऑफ द क्रस्ट आर द कॉन्टिनेंट्स फॉर्म. द कॉन्टिनेंट्स आर द फॉर्मेड आउट ऑफ सियाल. थर्ड नंबर व्हॉट ऑफ विच लेयर ऑफ द क्रस्ट इज मोस्ट ऑफ द ओसेनिक बेस्ड फॉर्म. तर मोस्ट ऑफ द ओसेनिक
best is formed out of SEMA. What components does the mantle consist of? Answer is mantle consists of the components of iron and magnesium. In which of the layers of the interior of the earth magma formed? Answer, magma is formed in the mantle, that is upper mantle of the earth. 6th number, what are two parts of the core? Outer core and inner core, the two parts of the core. तर पुढचा प्रश्न आहे मॅच द कॉलम्स अँड कंप्लीट द चेन. तर या ठिकाणी चेन कंप्लीट करून दिलेले आहे, ॲज इट इज ती बघून राईट करायची आहे. त्यानंतर 5th नंबरचं क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे डिस्क्राईब द चेंजेस द टेक प्लेस इन द टेम्परेचर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ टू इट्स सेंटर. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं ॲन्सर राईट केलेलं आहे, ते ॲज इट इज बघून राईट करायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डिस्क्राईब द चेंजेस दॅट टेक प्लेस इन द डेन्सिटी ऑफ द अर्थ फ्रॉम द सरफेस टू द सेंटर. तर या ठिकाणी या प्रश्नाचं ॲन्सरसुद्धा राईट करून दिलेलं आहे, ॲज इट इज ते बघून राईट करायचे. तर 3rd नंबरचं क्वेश्चन आहे राईट इन ब्रीफ अबाउट द ट्रॅव्हलिंग ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ अर्थक्वेक्स वेव्स थ्रू द लेयर्स ऑफ इंटेरियर ऑफ द अर्थ. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा ॲन्सर राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ते बघून राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे ॲन्सर राईट करत असताना समोर तुमचं टेक्स्टबुक ठेवायचं आहे, कारण एखादी स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालेली असेल तर ती तुम्हाला रिकरेक्ट करता येईल. त्यानंतर 4th नंबरचं क्वेश्चन आहे व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ द क्रस्ट, व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर 5th नंबरचं क्वेश्चन आहे वाय इज द अप्पर लेयर ऑफ द मॅन्टल नोन ॲज द ॲटमॉस्फियर. तर या प्रश्नाचं ॲन्सर या ठिकाणी दिलेलं आहे द अप्पर लेयर ऑफ द मॅन्टल इज इन लिक्विड स्टेट. द रॉक्स इन द अप्पर 100 to 200 kilometers of the mantle due to the heat of the magma is created. Magma chambers are found in these layers of the earth due to the heat and pressures. The energy waves are created in the mantle. The energy waves moves in a vertical directions and magma comes out in the surface of the earth by volcano eruptions. तर या ठिकाणी या प्रश्नाचा ॲन्सर या ठिकाणी लिहून दिलेला आहे. 6th नंबरचं क्वेश्चन आहे एक्सप्लेन हाऊ द मॅग्नेटोस्फियर्स इज फॉर्मेड ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा ॲन्सर राईट करून दिलेला आहे, ॲज इट इज ते राईट करून घ्यायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6th नंबर राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग द क्रस्ट. तर क्रस्टवर या ठिकाणी शॉर्ट नोट्स राईट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ती बघून राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द मॅन्टल. तर या ठिकाणी द मॅन्टलवर शॉर्ट नोट्स राईट करून दिलेले आहे, तीसुद्धा तुम्ही बघून राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. तर पुढचा प्रश्न आहे 3rd नंबर द आउटर कोर. तर या ठिकाणी द आउटर कोर यावर शॉर्ट नोट्स दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ती बघून राईट करायची. तर पुढचा प्रश्न आहे द इनर कोर. तर विद्यार्थी मित्रांनो इनर कोरवर शॉर्ट नोट्स या ठिकाणी राईट केलेली आहे, तीसुद्धा ॲज इट इज बघून राईट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी जॉग्राफिकल रिजन आहे. तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा ॲन्सर पण राईट करून दिलेला आहे. तर ॲज इट इज ते बघून राईट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2nd नंबर देअर इज अ करेलेशन्स बिटवीन द
बिटवीन डेन्सिटी ऑफ मॅन्टल अँड दिअर लोकेशन्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे ॲन्सर आहे ते दिलेलं आहे. रॉकी फाउंड इन द क्रस्ट हॅव predominance of the compounds of the silica, aluminum, magnesium, etc. These components are the lighter in weight, therefore they are the found in the upper layer. The interior of the earth, the elements like iron, nickel are found in the core of the earth. These elements are heavier in the weight. Those metals with low density are found in the upper layer in the interior of the earth, and the metals with high density are found in the lower level in the interior of the earth. Thus there is a correlations between the density of metal and their locations in the interior of the earth. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मेंटल इज द सेंटर ऑफ अर्थक्वेक अँड वल्कॅनो इरप्शन्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचा ॲन्सर दिलेला आहे. तर बघा प्रश्न परत एकदा ऐका. मेंटल इज द सेंटर ऑफ अर्थक्वेक अँड द व्हॉल्कॅनिक इरप्शन्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं ॲन्सर राईट करून दिलेलं आहे. तर बघून ॲज इट इज राईट करायचे. त्यानंतर 4th नंबरचं क्वेश्चन आहे, थिकनेस ऑफ द क्रस्ट बिलो द कॉन्टिनेंट्स इन द मोर ॲज compared the oceans. तर 5th नंबरचं क्वेश्चन पण या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर 6th नंबरचं क्वेश्चन आहे बघा. तर काय आहे, तर सेकंडरी वेव्ज ऑफ अर्थक्वेक कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू द कोर ऑफ द अर्थ. तर या प्रश्नाचं जे रिझन आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर 7th नंबरचं क्वेश्चन आहे, द इनर कोर इज कॉल्ड निफे. तर इनर कोरला निफे का म्हणतात. तर या ठिकाणी ॲन्सर पण दिलेला आहे, रिझन पण दिलेलं आहे. त्यानंतर 8 नंबरचं क्वेश्चन आहे, द अप्पर लेयर ऑफ द क्रस्ट इज कॉल्ड सियाल. तर या प्रश्नाचा ॲन्सरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. ॲज इट इज बघून राईट करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डायग्रॅम्स लेबल देऊन तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे आहे. तर या ठिकाणी डायग्रॅम दिलेले आहे, इंटेरियर ऑफ द अर्थ. तर या ठिकाणी ही जी डायग्रॅम आहे ती तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे आणि लेबल पण त्या ठिकाणी तिला द्यायचे. त्यानंतर मॅग्नेटिकल पोल अँड इक्वेटर. तर या ठिकाणी मॅग्नेटिक पोल अँड इक्वेटर यावर ही डायग्रॅम आहे तीसुद्धा तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी थिंक अबाउट इट. तर या ठिकाणी इमॅजिन अबाउट द अर्थ इंटेरियर अँड राईट 10-12 सेंटेन्सेस ऑन इट. तर या ठिकाणी तुम्हाला इमॅजिन करायचं आहे अर्थ इंटेरियर पार्टचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे अंडरस्टँड झालेलं आहे त्यावर तुम्हाला 10 ते 12 सेंटेन्सेस राईट करायचे आहे. तर या ठिकाणी राईट करून दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲज इट इज बघून राईट करायचे. पुढचा प्रश्न आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट प्रिकॉशन कॅन बी टेकन इन द रिड्यूस द मॅग्मा यूज्ड बाय अर्थक्वेक्स. तर या ठिकाणी ह्या क्वेश्चनचा ॲन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. तर ते ॲज इट इज ते बघून राईट करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड जॉग्रफी या लेसनमधील जॉग्रफी या विषयामधील लेसन नंबर 2 इंटेरियर ऑफ द अर्थ या लेसनचे क्वेश्चन ॲन्सर आपण कवर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.